नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत अखेर चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर पुढचे 4 महिने भगवंत योग निद्रेत. आता सृष्टीचा कारभार कोण सांभाळणार? तर धार्मिक महत्त्व आणि पौराणिक कथा काय आहेत तर ते जाणून घेऊयात आपण. तर आषाढी एकादशी सोबतच चातुर्मास सुरू झाला आहे. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत जातात. त्यामुळे पुढच्या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर असेल? धार्मिक महत्त्व. तर चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र 4 महिन्यांचा कालावधी मानला जातो. पंचांगानुसार 25 जुलै आषाढ शुक्ल एकादशी देव शनी एकादशीच्या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल एकादशी प्रबोधिनी एकादशी पर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मास. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत जातात अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळेच भक्तांसाठी हा काळ संयम, साधना आणि ईश्वर भक्तीचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू जेव्हा योग निद्रेत जातील तेव्हा सृष्टीचा व्यवस्थेची जबाबदारी कोणावर असेल? आख्यायिका आणि धार्मिक मान्यतेनुसार जाणून घेऊयात. तर त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा आणि नक्की मला कमेंट करून सांगा कशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील. तर चला पुढे पाहूयात आपण. चातुर्मास सुरू. तर पुढच्या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी कोणावर आहे तर ते पाहूयात आपण. पुराणानुसार भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते आहेत. देव, ऋषी आणि भक्तांच्या कल्याणासाठी ते वर्षभर कार्यरत असतात. आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी ते क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जातात. या काळात भगवान विष्णू बाह्य कार्यापासून अलिप्त राहून योग निद्रेत असतात. त्यामुळे या 4 महिन्यात सृष्टीच्या व्यवस्थेची जबाबदारी भगवान शिव आणि इतर देवतांवर असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार 4 महिन्यानंतर कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी देव उठणी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. तर यानंतर विवाह, गृहप्रवेश, मुंज यासारख्या शुभ आणि मांगलिक कार्यांना पुन्हा सुरुवात होते. तर अखेर चातुर्मास सुरू आणि भगवंत क्षीरसागर सोडून या ठिकाणी घेणार आहे विश्रांती. तर ते कोणते ठिकाण आहेत ते पाहूयात आपण. धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास देवशयनी एकादशीला सुरू होतं जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात नव्हे तर राक्षस राजा बलीच्या पाताळात 119 दिवस विश्राम करतात. या काळात पूजा आणि ध्यानावर भर दिला जातो. विवाह आणि गृहप्रवेश यासारखे सर्व शुभ प्रसंग निषिद्ध मानले जातात, कारण भगवानांची योगनिद्रा अवस्था शुभ फळ देत नाही असे मानले जाते. आषाढी एकादशीपासून भगवान 119 दिवस विश्रांती घेणार आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशीला जागे होतील. यानंतर शुभ समारंभ पुन्हा सुरू होतील. वामन अवतारात भगवंतांनी 3 पावलात संपूर्ण त्रैलोक्य व्यापले. तर ते कसे? तर चातुर्मासाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध कथा तर वामना अवताराशी जोडली जाते. असुरराज बळीच्या यज्ञात भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण करून 3 पावलात त्रैलोक्य व्यापले. त्यानंतर बळीला पाताळ लोकाचे राज्य दिले. बळीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वर्षातील काही काळ त्याच्यासोबत राहण्याचे वचन दिले. काही पुराणातील परंपरेनुसार चातुर्मासात भगवान विष्णू बळीच्या लोकात विराजमान असतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या काळाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. व्याख्यायिकेनुसार भगवान विष्णू चातुर्मासाच्या 4 महिन्यात योगिक निद्रेसाठी क्षीरसागर सोडून राक्षस राजा बलीच्या पाताळ लोकात जातात आणि त्यांच्या महालात 4 महिने घालवतात. राजा बलीच्या उदारतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी वामन रूपात त्याला एक वरदान दिला, ज्यामुळे भगवंत त्याच्यासोबत पाताळ लोकात जातात. त्यानंतर देवी लक्ष्मी राक्षस राजा बलीला वैकुंठात परत येण्यासाठी समजावते. जेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मीसोबत वैकुंठात परत येत होते तेव्हा त्यांनी राक्षस राजा बलीला एक वरदानही दिले.
त्यांनी राजा बलीला सांगितले की ते वर्षातून 4 महिने त्याच्या पाताळ लोकात विश्रांती घेतील. तेव्हापासूनच भगवान विष्णू 4 महिने आपली सांसारिक कर्तव्ये सोडून पाताळात विश्राम करत आहेत. त्यानंतर ते देवउठणी एकादशीला देवी लक्ष्मीकडे परत जातात. तर पौराणिक श्रद्धेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत असल्यामुळे भक्तांनी या काळात संयम, सात्विकता आणि साधना यांना महत्त्व द्यावे. म्हणूनच अनेक जण उपवास, जप, दान, व्रत, धर्मग्रंथाचे वाचन, तीर्थयात्रा टाळणे, सात्विक आहार आणि इंद्रिया निग्रह यांचे पालन करतात. तर पुढे पाहूयात आपण चातुर्मासात काय करावे. भगवान विष्णू, विठ्ठल किंवा श्रीकृष्णाची नियमित पूजा करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता, भागवत गीता किंवा रामायणाचे वाचन करावे. उपवास, दान, धर्म आणि गरजूंना मदत करावी. राग, मत्सर, अहंकार यांचा त्याग करून संयमी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तर हा असा आपला व्हिडिओ होता आजचा. तर भगवान श्रीकृष्ण योगनिद्रेत जातात आणि 4 महिने योगनिद्रेत असतात आणि देवी लक्ष्मीकडे 4 महिन्यांनी परत येतात. तर हा असा आपला व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला, थोडी जरी माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे जान्हवी जाधव. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवत जाईन. तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.